ग्रामीण भागात श्रद्धा, अंधश्रद्धा आणि देवाधर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल कशी केली जाते याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. गावात स्वतःला अनुभवी पंडित म्हणून सादर करणाऱ्या एका व्यक्तीनं विधी, ग्रहदोष, कुंडली आणि भवितव्य सांगण्याच्या नावाखाली अनेकांना फसवले होते. त्याच दरम्यान एका तरुण मुलीला विशेष पूजा केल्याशिवाय संकट टळणार नाही असे सांगत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. रोज मंदिरात बोलावणं, मंत्रोच्चार, ताबीज देणं, खोटी भीती दाखवणं अशा पद्धतीनं तिचे मानसिक शोषण केले गेले आणि काही दिवसातच तिला घरच्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुलीच्या सतर्कतेमुळे आणि शेजाऱ्यांच्या संशयामुळे हा प्रकार वेळेत उघड झाला. मुलीनं एका मैत्रिणीच्या मदतीनं स्थानिक महिला हेल्पलाईनशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू केली. बनावट पंडिताच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. त्याचे बनावट ओळखपत्र, खोटे प्रमाणपत्र, बनावट दानपेटी आणि लोकांकडून उकळलेली रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत समोर आले की आरोपीनं यापूर्वीही वेगवेगळ्या गावात पंडिताचा वेश धारण करून लोकांची फसवणूक केली होती. विशेषतः तरुणी आणि वृद्धांना लक्ष्य करून भीती निर्माण करणं, भविष्य सांगण्याच्या नावाखाली वैयक्तिक माहिती गोळा करणं आणि आर्थिक लाभ मिळवणं हे त्याचे ठरलेले सूत्र होते. पोलिसांनी मुलीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेऊन समुपदेशनाची व्यवस्था केली. तिच्या कुटुंबाला माहिती देऊन समजावून सांगितले, तसेच वैद्यकीय व मानसिक मदत उपलब्ध करून दिली. दरम्यान आरोपीविरोधात फसवणूक, बनावट ओळख वापरणं आणि लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयानं प्राथमिक सुनावणीत त्याला पोलीस कोठडी सुनावली आणि पुढील तपासाचे आदेश दिले. या घटनेनंतर गावात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. खऱ्या धार्मिक परंपरा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगण्यात आला. कुणीही अशा दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले. प्रशासनानं मंदिर आणि धार्मिक स्थळांवर माहिती फलक लावून अधिकृत पुजारी पंडितांची नोंदणी तपासण्याचे निर्देश दिले. तर सामाजिक संस्थांनी महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक, कायदेशीर मदत आणि समुपदेशन शिबिरे आयोजित केली. या संपूर्ण प्रकरणातून एक स्पष्ट संदेश मिळतो की सतर्कता, संवाद आणि वेळेवर मदत घेतल्यास कोणतीही फसवणूक उघडकीस येऊ शकते आणि श्रद्धेच्या नावावर चालणारे गैरप्रकार रोखता येतात. धन्यवाद.